तुम्हाला पण असे मस्त खमंग खरपूस चॉकलेटचे अप्पे खायची इच्छा आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खरंच या चॉकलेटच्या अप्पेची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे ही तर इतकी सोपी रेसिपी आहे. मी घरात असलेल्या अवेलेबल असलेल्याच इन्ग्रेडियंट्सपासून ही बनवलेली आहे. खूप सोपी रेसिपी आहे. सो मी इथे घेतलं होतं 1 वाटी दूध, त्याच्यानंतर 1 वाटी तेल आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स, त्याच्यानंतर 1 वाटी साखर घेतली होती. तो साखर तुम्हाला किती गोड हवा त्यानुसार सुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला कमी गोड हवा असेल तर. पाऊण चमचा कोको पावडर ॲड केली आहे मी ह्याच्यामध्ये. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग मी अर्धा चमचा साधारण कॉफी पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा पण घातला होता. आणि हे 1 वाटी गव्हाचं पीठ होतं. आता मी त्याच्यात हळूहळू त्या गोष्टी ॲड करायला लागले. तर एकदम नाही ॲड करायचं, कारण कधी कधी काय होतं, ते पूर्ण पीठ बसत नाही त्याच्यामध्ये आणि दाट होऊन जातं मिश्रण. आणि मीठसुद्धा चवीनुसार ॲड केलं होतं मी याच्यात थोडंसं. आता याला परत मिश्रणाला एकजीव करत राहायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला आता पूर्ण मिक्स केल्यानंतर समजेल तेवढी असायला पाहिजे. तेवढंच पीठ ॲड करायचं आहे. आणि गुठळ्या सगळ्या गेल्या पाहिजेत पिठातल्या. हे बघा, साधारण या कन्सिस्टन्सीचं बॅटर व्हायला पाहिजे. मग मी अप्पे पात्राला थोडा वेळ गरम करत ठेवलं होतं आणि त्याला पूर्ण तेलाने असं ग्रीस करून घेतलं, म्हणजे अप्पे खाली चिटकणार नाहीत आणि आपल्याला पटकन असे काढता येतील. मग मी पूर्ण अप्पे टाकून घेतले अप्पे पात्रात. मध्ये नाही घातलं कारण जळून जाईल मधलं, कारण गोष्ट लगेच गरम होऊन जाते. सो मी मधला एक भाग सोडला होता आणि एक 5 ते 7 मिनटं त्यांना ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता खालनं शिजलेत. सो आपण यांना पलटून घ्यायचं आहे. मी सगळ्या अप्प्यांना असं पूर्ण पलटून घेतलं होतं. मग खालनं पण ते खरपूस भाजले जातात. आणि आपले अप्पे रेडी आहेत. त्याच्यावरती मी डेअरी मिल्क खिसून टाकली होती. तुम्ही चॉकलेट सॉससुद्धा टाकू शकता किंवा चॉकलेट मेल्ट करूनसुद्धा त्याच्यात त्याला ॲड करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.